तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप खास आहे, कारण आज आम्ही बनवलेलं आहे चुलीवर जेवण आणि आज आहे संडे। तर जे माझं दुपारपर्यंतचं रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज चहापासून सुरुवात केलेली आहे। चहा स्वयंपाक सगळं आज चुलीवरती बनवलेलं आहे। खूप भारी वाटतं बघा कधीतरी असं चुलीवरचं जेवण करायला। अरे अरे साई पडली। तर आता आमचा चहा वगैरे झालेला आहे, पण सिद्धूसाठी मला दूध गरम करायचं होतं आणि म्हटलं चला आता दुसरं पातेलं कुठं भरवायचं, म्हणून मी त्याच पातेल्यामध्ये त्याच्यातली सगळी पत्ती जी आहे ती बाजूला काढून टाकली आणि त्याच पातेल्यामध्ये मी दूध गरम करत ठेवलं। तोपर्यंत या दोघांनीकडं मस्त ब्रश केला। याचा ब्रश झाला होता आणि याला चहा प्यायची होती, पण मी काही त्याला चहा देत नाही, त्यामुळे त्याची चहा स्किप करून मी त्याला दूध गरम केलेलं आहे। आणि जो सगळा पसारा आहे तो मी घरामध्ये नेऊन ठेवते। तर कसं जेव्हाच्या तेव्हा कामं केली ना तर मग जास्त पसारा पण होत नाही। आणि इकडे मस्त आता उन्हाला बसून व्हिटॅमिन डी घेत चहा एन्जॉय करतो। चहानं एकदम भारी झाला होता। तर इथे बघू शकता याची तरफड म्हणजे धरपड चाललेली आहे की याला चहा घ्यायचा आहे, पण तर यांनी ना असं सहज माझं शूट केलंय। तर कसे फुरके मारते चहाचे बघूया म्हटले, तर म्हटलं करा शूट, काय हरकत नाही। थंडीमध्ये ना चहा प्यायची काही मज्जाच वेगळी असते। आणि याला चहा घ्यायचा होता, याला आज खूप जास्त चहा पी वाटत होता, तरी पण मी काही त्याला चहा दिला नाही। हे असं दूध गरम करून मी त्याला दिले आणि म्हटलं याच्यामध्ये चहासुद्धा आहे बाळा। तर मस्त आज आमचं सकाळची जी सुरुवात आहे ती अशी झालेली आहे, चहा आणि बाळाला दूध देण्यापासून। तर इकडे बघूया यांना कसं वाटतंय चहा। तर हे म्हटले खूप छान झालाय आणि मी काय जास्त पाणी वगैरे टाकलं नव्हतं, फक्त दुधाची चहा बनवली होती। कधीतरी अशी प्यायला पण छान वाटते। तर हा ना याचा व्हिडिओच काढू देत नाही, तो म्हणतो असं मी खाताना पिताना माझा व्हिडिओ नको काढत जाऊ, त्याला बिलकुल आवडत नाही। तर हे जे पातेलं आहे बघू शकता आता एकदम काळं कुट्ट झालेलं आहे। आणि याला ना मी काहीच लावलं नव्हतं, मातीसुद्धा लावली नव्हती आणि निरमा आणि जे तेल असतं ना ते लावते मी, ते सुद्धा नव्हतं लावलं। आणि आता स्वयंपाक करायचा आहे, बाकी सगळं कपडे वगैरे सगळं माझं काम आवरून झालेलं आहे। आणि म्हटलं आता चला स्वयंपाक करूया,
पण तो पण चुलीवर करायचा आहे, कारण आज सकाळपासून ठरवलेलं आहे की आज सगळं काही आपण चुलीवर बनवून खायचं आहे म्हणून. तर इथे मस्त मी अगोदरच चपात्या लाटून घेते आहे. आणि आज संडे आहे त्यामुळे सिधू घरी आहे आणि त्याचं इकडून तिकडून सारखं चालू असतं पळणं खेळणं. तर इथे ना मी सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या अशा लाटून घेतल्यात आणि एका प्लेटमध्ये अशा एकावर एक ठेवून दिल्यात, कारण तिथं मला चपात्या बनवायला आणि भाजायला तर नाही जमणार होतं, कारण जाळ लागतो आणि चपाती कधी बनवायची कधी टाकायची मग ते सगळ्या करपून जायला असं मला वाटत होतं. म्हणून मी काय करते, नेहमी चुलीवर बनवायचं असलं ना, म्हणजे गावाकडे कोणीतरी असतं जाळ वगैरे लावायला, त्यामुळे तिकडं नाही करत मी असं. पण आज मी एकटीच होते आणि चिल्ली जी होती ना ते माझ्यासोबत होते आज. तर आज संडे असल्यामुळे ते सगळे घरीच होते बघा. तर त्यांनी ना मला खूप जास्त मदत केलेली आहे इथे. आणि मी एकटीच होते, मी एकटीच बनवत होते, पण यांच्यामुळे ना खूप मस्त वाटत होतं. तर ही चूल काही लवकर पेटतच नव्हती आणि सगळ्या ज्या चपात्या म्हणजे ते राडा पण होणार नाही आणि ते जास्त म्हणजे क्लीन नाही आहे, पण म्हणजे स्वच्छ आहे तसं. पण मला ते म्हणजे सुचत नाही आहे मग की चपाती कधी बनवायची कधी टाकायची, सगळं गोंधळ होऊन जाईल. म्हणून मी काय केलं, अगोदर चपात्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्यात आणि इकडे ना लाकडं कमी पडत होते ते सुद्धा आणून ठेवले. मोबाईल पडलेला आहे बघा माझा इथं, कसा तरी उचलला पण मोबाईलला बिलकुल काही झालं नाही. जो तो स्टँड होता ना तो असाच होतो, स्टँडमुळे मोबाईल पडतो कधी कधी, हवा जास्त सुटली होती. आणि चपात्या ज्या आहेत ना थोड्याशा वाकड्या तिकड्या झाल्यात बघा, कारण गोल बनवल्या होत्या मी. पण जेव्हा त्या अशा एकमेकांना थोडं चिटकतात ना मग ते काढताना थोडंसं वाकडी तिकडी होती आहे, पण काही हरकत नाही. मस्त अशा चपात्या बनवून घेते अगोदर. आणि एक जण ना माझं शूट घेते इथं, छोटा मुलगा आहे सिधूचा मित्र, तर त्यांनी ना मला आज खूप जास्त मदत केलेली आहे शूट घेण्यामध्ये. तर या सगळ्यांसोबत ना कधी वेळ निघून गेला आणि कधी स्वयंपाक झाला काही कळालंच नाही. मी एकटे असते तर नक्की मला बोर झालं असतं बघा इथे. तर मला ना असं कधीतरी म्हणजे चुलीवरती स्वयंपाक बनवायला किंवा असं व्हिडिओ बनवायला ना खूप जास्त आवडते. आणि मी जेव्हा व्हिडिओ बघते ना तर ते असे व्हिलेज लाईफ किंवा जे चुलीवरती स्वयंपाक वगैरे बनवतात आणि मस्त शेतामध्ये बनवून खातात तशा टाईपचे व्हिडिओ मला जास्त आवडतात आणि मी पण कधीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की आम्ही मस्त चुलीवरती बिर्याणी बनवली होती बघा. तर मला वाटतं की तो व्हिडिओ मी बहुतेक या चॅनलवरती टाकला नव्हता, तो माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आहे. तर इथं सगळ्या ज्या चपात्या आहेत ना त्या बनवून झाल्यात आणि चपात्या बघू शकता तुम्ही किती मस्त झालेल्या आहेत. तर एकही चपाती माझी करपली नव्हती, इथं जाळ व्यवस्थित एकदम लागला होता. तर आता माझ्या सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. तर आता आज ना मस्त पिठलं बनवायचं आहे आणि ते पण चुलीवरचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिठल्याची जी रेसिपी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं एवढं काही शेअर करण्यासारखं नसतं, पण म्हटलं चला आता बनवतोच आहे तर आपण शेअर करूया. तर मला वाटत होतं की माझ्या चपात्या काही कच्च्या राहिल्यात की काय, पण अजिबात नाही, एकदम छान अशा चपात्या झाल्या होत्या बघा. आणि लास्टची जी चपाती होती ती ना कडक करायची होती, सिद्धूला खायची होती, तो म्हटला मग मी थोडीशी कडक कर, म्हणून मी तिला जास्त वेळ भाजत होते. आणि शूटिंग करणाऱ्या मुलांनी ना एवढी भारी शूटिंग केली आज, एकदम छान. कारण माझा मोबाईल 2-3 वेळा पडत होता इथं हवेनी, म्हणून तो म्हटला की काकू मी करतो. म्हटलं ठीक आहे चालेल. तर आता चपात्या झालेल्या आहेत, त्या अगोदर मी घरामध्ये नेऊन ठेवते, म्हणजे इथं पण जास्त राडा होणार नाही आणि धूळ वगैरे आहे, त्यामुळे मी त्या पहिले घरात नेऊन ठेवते. आणि नंतर जे म्हणजे पिठलं बनवायचं आहे ना त्याचं जे म्हणजे मटेरियल आहे ते मी अगोदरच बनवून ठेवले. त्याचा कांदा वगैरे मी सगळे कापून ठेवलं होतं घरामध्येच. म्हटलं चला आता घरामध्ये तयारी करून ठेवायची आणि इथे फक्त त्याला फोडणी मारायची. तर मस्त जाळ लागला आहे बघा. इथं कढईसुद्धा ठेवली चुलीवरती. आणि जी मी पहिली चूल बनवली होती ना तर ती जी चूल आहे ती मुलांनी तोडून फोडून टाकली होती, त्यामुळे मग मी इथं दुसरी चूल बनवली आहे, ती पण अशी बनवली आज. तर हा आता असं कुणी असं म्हणेल की काय टाईमपास
की गॅस वगैरे असतानासुद्धा चुलीवरती टाईमपास करायचा. पण टाईमपास करायचा म्हणजे काय, की काय घरी कामच नसतं ना काही. आपलं भांडे कपडे झाले, स्वयंपाक झाला, की त्याच्या व्यतिरिक्त काही काम नसतं. मग वेळ कसा घालवायचा? तर असं काहीतरी करून आपला वेळ जो आहे तो निघून जातो. तर माझ्या ज्या काड्या आहेत ना त्या संपल्या होत्या आणि ते जवळच मी याच्या अगोदर आणून ठेवल्या होत्या. तर इथे काय सगळे झाडं झुडपंच आहेत, त्यामुळे लाकडांना काही कमीच नाही आहे इथे. तर मी मस्त मोडून तोडून परत चुलीमध्ये घातल्यात आणि मस्त असा जाळ लागलेला आहे. तर आता बनवूया मस्त आपलं गरमागरम पिठलं. तर आज संडेचा हा सकाळचा व्हिडिओ आहे माझा, त्यामुळे आज इथे काही संडे स्पेशल नाही आहे. आज दुपारचं जेवण बनवते, त्यामुळे आज जेवणामध्ये फक्त पिठलं आणि चपात्या बनवलेल्या आहेत. तर चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की बाकीचे मसाले टाकायचे आहेत आपल्याला. तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवली होती. तर हे जे आहे ना, तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे कुटले होते बघा. तर तेच मी फोडणीला टाकलेलं आहे. अगोदर मी कांदा नाही घालत. हे थोडंसं परतलं ना तेलामध्ये, त्याच्यानंतर कांदा घालते, कारण याचं जे फ्लेवर आहे ना ते खूप छान कोणत्याही भाजीमध्ये उतरतं. ते पिठलंच नाही तर आणखीन कुठलीही भाजी बनवू आपण अद्रक लसणाची पेस्ट आधी टाकली ना की खूप छान फ्लेवर येतं बघा. तर इथे आता मी मस्त बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे, भरपूर सारा, कारण पिठलं बनवत असताना ना कांदा खूप जास्त लागतो. कांद्याने ना खूप भारी टेस्ट येते बघा. तर कढई थोडी हलती आहे, तिथं व्यवस्थित बसत नव्हती आणि हवा पण सुटली आहे, त्यामुळे जाळ पण व्यवस्थित म्हणजे लागलेला जाळ इकडं तिकडं पांगत होता. तर आता कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्यांचा ठेचा जो बनवला होता ते टाकून आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चमचाभर हळद टाकलेली आहे, छोटा चमचा आहे त्या चमच्याने. कढई तर मस्त डान्स करतीये, पण आता काय करणार, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं. एक मला छोटंसंच लोखंडी तिथं काहीतरी सापडलं होतं, तेच मी ठेवलं होतं. तर खूप भारी लागतं ते. आजूबाजूचे म्हणजे मुलंसुद्धा खेळत होते ना, तर त्यांनासुद्धा हे पिठलं खायचं होतं. ते म्हणे काकू चुलीवरचं पिठलं आहे ना ते खूप छान लागतं आणि आम्हालासुद्धा खायचं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, आपण थोडंसं जास्त बनवूया. आणि मी अगोदरच थोडंसं जास्त बनवायला घेतलेलं होतं, कारण सिद्धू आणि त्याचे मित्र जे आहेत ते डब्बा पार्टी करणार होते आणि आम्ही बाहेरच जेवणार होतो. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं जास्तीचं बनवूया आणि ते बघा यांची चाललेली आहे मस्ती. तर जेव्हा संडे असतो ना तेव्हा हे दोघं तिघं जे फ्रेंड आहेत ना ते मस्त बाहेर बसून डबा पार्टी करत असतात. पण आज आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत बसून डबा पार्टी करणार होतो. तर आता मस्त जे आपले कांदा आणि लसूण मिरचीचा जो ठेचा आहे तो छान भाजून झाला. त्यामध्ये मी आता एक तांब्यावरून पाणी टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकून त्याला चांगली आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. खरं तर हे जे पिठलं आहे ना ते मला हटूनच करायचं होतं, पण कधी कधी ना त्याच्या गाठी गाठी होतात आणि ते व्यवस्थित शिजलं नाही ना की ते चांगलंच नाही लागत. म्हणून मी ते काय केले की थोडंसं बेसन आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याला चांगलं मिक्स करून घेतले आणि आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिले. तर याच्या अजिबात गाठी होत नाहीत बघा, पण छान असं शिजू द्यावं लागतं. तर हे बघू शकता, एकही त्याची गाठ तयार झाली नाही आणि मी नेहमी असंच बनवते, कारण मला हटून काही पिठलं नाही बनवता येत व्यवस्थित. तर एकदम मस्त वास सुटलेला आहे आणि यांना ना खूप जास्त भूक लागत आहे. जसं जसं पिठलं बनते वास येतोय तसं तसं ते म्हणतात काकू कधी बनते कधी बनते. तर आता आपलं जे पिठलं आहे ते तयार झालेलं आहे आणि थंडीचे दिवस आहेत ना, असं उन्हाला बसून करायला खूप भारी वाटते.
तर अहोची रिॲक्शन बघू आता. त्यांना ना खूप जास्त आवडते चुलीवरचं जेवण आणि त्यांच्या स्माईलवरूनच असं लक्षात येते की ते खूप जास्त खुश झालेले आहेत. कारण त्यांना आज मस्त गरमागरम चुलीवरचं जेवण भेटणार आहे आणि त्यातल्या त्यात हे पिठलं. तर पिठलं आहे ना त्यांना खूप जास्त आवडते बघा. खरं तर आज नॉनव्हेजचा बेत असतो आमच्याकडे. पण म्हटलं आज त्यांना सुट्टी पण नव्हती आणि दुपारीच कुठं बनवायचं म्हणून म्हटलं जाऊ द्या संध्याकाळी बनवूया. दुपारी मस्त पिठलं आणि चपात्या बनवून खाऊया. आणि भाकरी बनवायच्या होत्या पण इथे मला म्हणजे भाकरीचं पण तसंच झालं असतं. भाकरी काही मध्ये बनवून आपण इथं भाजू शकलो नसतो. म्हणून मी चपात्याच बनवून घेतल्यात. तर ते म्हटले आता मस्त आपण बाहेरच बसून जेऊया. त्यांना वाटलं मी सकाळी फक्त चहाच बनवेल आणि बाकी काहीच बनवणार नाही. पण मी सकाळी म्हटले होते पण ते म्हटले की तू काय पण म्हणतीस बनवून दाखव मला. तर मी आज खरंच बनवलं. तर मस्त आपलं पिठलं जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता जेवण करून घेऊया. तर इथे मस्त कांदा आणि पिठल्यासोबत लिंबू कोणी खातं का? मी तर कधीच नाही खाल्लं. पण यांना खायचं होतं. तर ते कधीही पिठल्यासोबत ना लिंबू खातात. आणि हे चिल्ले पिल्ले बघा कसे जेवायला बसलेत. वेट करत होते ते. आणि सिद्धू ना म्हणजे त्याला पण जास्त म्हणजे भाज्या जास्त खात नाही तो. पण हे असं मित्रांसोबत बसला होता ना तेव्हा त्यांनी आवडीने हे जे पिठलं आहे ना ते खाल्लं. मला तर खूप जास्त छान वाटलं. तर मी सगळ्यांसाठी वाढत होते. म्हटलं चला आता कढई जी आहे ती आपण चुलीवरच ठेवूया. मस्त गरम राहतं. तरी ते मस्त चटई आथरून घेतली अगोदर. आणि सगळ्यांना जे आहे ना मी ते जेवण वाढून देते. खाते ना कांदा पिठलं हे बघा. मी तरी फ्रंट झालो. हो पाऊस नाही. दिसते सगळे. तर मस्त जेवण वगैरे झालं. पसारा सगळा घरात आणून ठेवला आणि म्हटलं चला आता दुपारचा आराम करूया. तर आता थोडा वेळ आराम करते आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.